अवैध शस्त्रांच्या तस्करीचा पर्दाफाश, फरार इम्मू पोलिसांच्या जाळ्यात. राजस्थानच्या चित्तोडगडपर्यंत तपासाची पाळेमुळे ट्रॅव्हल्सद्वारे फुलंब्री, त्यानंतर इर्टिगा गाडीतून जालन्यात पोहोचले शस्त्रे, 41 घातक हत्यारे जप्त. जालना शहरातील चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या 41 घातक हत्यारांच्या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्राबाहेर राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. चंदनजिरा पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख इम्रान शेख सलीम उर्फ इम्मू डॉन याला अटक केली असून त्याच्यासह तिघांना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चंदनजिरा पोलिसांनी मोठी कारवाई करत 41 अवैध घातक शस्त्रे जप्त केली होती. या कारवाईनंतर शस्त्रांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, यामागे कोणाचे नेटवर्क आहे आणि जालन्यात ही शस्त्रे कोणाच्या माध्यमातून पोहोचत होती, याचा तपास सुरू करण्यात आला होता. तपासाची पाळेमुळे आता थेट राजस्थानमधील चित्तोडगडपर्यंत पोहोचली आहेत. तपासादरम्यान ही शस्त्रे राजस्थानातील चित्तोडगड येथील व्यक्तीकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख आणि त्याची भूमिका याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासात शस्त्रांची वाहतूक करण्याची पद्धतही समोर आली आहे. राजस्थानमधून शस्त्रे ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फुलंब्रीपर्यंत पार्सल स्वरूपात आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आरोपींनी इर्टिगा वाहनाच्या माध्यमातून ही शस्त्रे जालन्यात आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या संपूर्ण वाहतूक साखळीचा तपास करताना संबंधित ट्रॅव्हल्स, बसचा मार्ग, पार्सल पाठविणारे आणि स्वीकारणारे व्यक्ती तसेच त्यांचे परस्पर संपर्क याबाबतही पोलिसांनी माहिती संकलन केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून इर्टिगा कार आणि मोबाईल फोनसह सुमारे 7,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली इर्टिगा कार तसेच शस्त्र विक्रीचे नेटवर्क चालवण्यासाठी वापरलेला मोबाईल तपासणीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. दरम्यान मागील आठवड्यात कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूतन वसाहत भागात अजय आढाव या तरुणाचा खून झाला होता. या खुनासाठी वापरण्यात आलेले धारदार खंजर सुद्धा याच टोळीने विक्री केला असल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडून हत्याराचा स्रोत, खरेदी विक्रीचे व्यवहार, त्यामागील व्यक्ती, संपर्कातील साथीदार आणि यापूर्वी या शस्त्रांचा वापर कोणत्या गुन्ह्यांमध्ये झाला आहे याबाबत सखोल तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासात केवळ जालना शहरापुरतेच हे नेटवर्क मर्यादित नसल्याचे समोर आले आहे. परतूर, जाफराबाद आणि भोकरदन या परिसरातील शस्त्र खरेदी विक्री करणाऱ्यांचे धागेदोरेही तपास यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांचा तपास केवळ 41 शस्त्रे जप्त करण्यापुरता मर्यादित न ठेवता शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांपासून ते अंतिम ग्राहकापर्यंत संपूर्ण साखळी शोधण्याच्या दिशेने तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींची कार्यपद्धतीही समोर आली आहे. शस्त्रांची ने-आण करताना ज्या मार्गावर CCTV कॅमेरे नाहीत अशा रस्त्यांचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. तसेच शस्त्रे विक्रीसाठी तालुका स्तरावर एजंट नेमून त्यांचे स्वतंत्र नेटवर्क तयार करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. राजस्थानमधील चित्तोडगड येथून शस्त्र खरेदीची माहिती आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून झालेली वाहतूक या सर्व बाबींमुळे अवैध शस्त्र पुरवठ्याच्या आंतरराज्यीय साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंदनजिरा पोलिसांची ही कारवाई अवैध शस्त्रांच्या माध्यमातून गुन्हेगारीला बळ देणाऱ्या नेटवर्कला मोठा धक्का मानली जात आहे. आता या साखळीतील आणखी किती आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात आणि राजस्थानपासून जालन्यापर्यंतचे हे शस्त्र नेटवर्क नेमके किती मोठे आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.